2026ची सुरुवात ही बाबांच्या आशीर्वादानेच करायची होती. म्हणून सकाळी लवकर उठून शंकर महाराजांच्या दर्शनासाठी गेले. तिथे गेल्यावर इतकी प्रचंड गर्दी होती ना की दर्शन घेणंसुद्धा अवघड होत होतं. आणि आपलं कसं असतं, कुठल्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर ती बाबांच्या दर्शनानेच करायची, मग किती का काहीही होईना. आणि त्यानंतर आहे ना, इथं आल्यावर आपल्याला कळतं की आपल्या मालकाची प्रचिती काय आहे. कारण इतके लोक दूरवरून आले होते आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव आल्याशिवाय लोक काही येत नाहीत. आणि त्यानंतर छान असं दर्शन घेतलं आणि बाबांचा प्रसाद घेतला. आणि इथला प्रसाद म्हणजे अमृतापेक्षा कमी नाही. त्यानंतर वर्षाची सुरुवातसुद्धा शंकर बाबांच्या शंकरगीतेच्या पारायणाने केली. कारण शंकर बाबांची खूप अशी प्रचिती मला आलेली आहे. आणि असं म्हणतात नाही की शंकर महाराज, स्वामी महाराज जर आपल्याबरोबर आपल्या आयुष्यात असतील तर आपल्याला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. तसे तर संकटही येतच राहतात, पण त्यातूनही कसं तरून जायचं यासाठी आपल्याला बाबा मार्गदर्शन करत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.